यांना सुद्धा माझा प्रणाम। या मंचावर उपस्थित आदरणीय जिचकारजी, जनार्दनजी पांडे, सार्वेजी, या ठिकाणी उपस्थित बरेच मंडळी आहेत, बोरकरजी, बावनकुळेजी, चिपकेजी, आदरणीय मंच आणि उपस्थित त्यांच्यामुळे या कार्यक्रमाला शोभा येते असे बाबांचे सर्व सेवक सेविका बाळगोपाल या सगळ्यांना माझा नमस्कार। वेळ झालेली आहे, बरेच नाव त्या ठिकाणी लिहिले होते आम्ही, देवरावजी बावनकुळे, पांडेजी, बोरकरजी यांचे मार्गदर्शन होऊ शकलं नाही, मी त्यांना माफी मागतो। कारण की वेळेवर कार्यक्रम सुटला पाहिजे, 10-15 मिनिटं अर्धा तास ठीक आहे, आणि महत्वाचे म्हणजे आमच्या अध्यक्ष महोदयांचे आपल्याला मार्गदर्शन घ्यायचे आहे। बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो सगळ्यांचे मार्गदर्शन होतात आणि अध्यक्षाला वेळच पुरत नाही, बऱ्याच ठिकाणी असं असते। आणि म्हणून मी यांना सांगितलं की बाकीचे नाव कमी करू का, थोडस 10-15 मिनिटं मागे पुढे होईल, परंतु त्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळेल, मार्गदर्शन करता येईल, आणि म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही। या ठिकाणी चांगले चांगले अनुभव तुम्हाला सगळ्यांना मिळाले। या घरवाले जे होते यांनी सुद्धा अनुभव सांगितला, हे मोहाणीचे होते। आई बसलेल्या त्या ठिकाणी नागपूरला बरेच दिवसापासून आले आणि कोणीतरी यांना सांगितलं की तुम्ही मंडळाचं कार्य घ्या। माझ्याकडे मुकरामजी चौधरी यांनी आणलं, मी त्यांना मार्गदर्शन केलं। मी म्हणलं मंडळ हे सर्वश्री आहे, बाबा गेल्यावर मंडळ हे बाबांचे शब्द आहेत। आता लोक बदलले, मानत नाही, आम्ही स्वतः ऐकलं, जे अध्यक्ष बनले त्यांच्या मुखातून ऐकलं, आणि आज जर त्या गोष्टी भविष्यकाळात आम्ही विसरलो असेल निवड स्वार्थासाठी आणि पदासाठी, तर तो भाग वेगळा। कारण की आम्ही 98 मार्गात आलो, बाबा 96ला मरण पावले। आज 98 पासूनची परिस्थिती आम्ही पाहिली तर खूप संख्या वाढलेली आहे, आणि खरोखर जास्तीत जास्त अंधश्रद्धेमध्ये आणि दारूच्या व्यसनाधीन लोक या मार्गात आलेले आहेत। बरेच लोकांचे परिवार उद्ध्वस्त झालेले होते, या दारूमुळे परिवार पूर्ण उद्ध्वस्त झाला होता। कुठं त्यांच्या थाळा लागत नव्हता, कुठं मान मर्यादा मिळत नव्हती, असेच आम्ही सर्व लोक होतो। आणि अशा परिस्थितीमध्ये बाबांच्या गुणगान आपल्या कानावर पडलं, आणि त्या माध्यमातून आपल्याला या मार्गाची रूपरेषा मिळाली। या मार्गात आल्यावर आता ही बाई झोपून राहिली, एवढा मोठा आहात तुम्ही 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 मागे पण तुम्ही झोपून नाही राहिले ना, डोळे लावले होते, पण लावले होते ना? हो, तुम्हाला नाही लावले होते, मी पाहिलं। तर झोपू नका, कसं असते माहितीये का, या मार्गात बाबांचं गुणगान आम्हाला ऐकायला मिळालं, आणि कोणाच्या त्या माध्यमातून या मार्गाची रूपरेषा मिळाली। आता मार्गात आल्यावर कोणाकोणाच्या वाईट झालं असे लोक हात वर करा। मार्गात आल्यावर कोणाला नुकसान झालं का? मार्गात आल्यावर कोणालाही नुकसान झालं नाही। घर दुरुस्त झाले, व्यसन बंद झालं त्या घरच्या लोकांच्या, आणि सुख समाधानीने जीवन जगत आहे। हा मार्ग सुंदर आहे। या आधी आम्ही भजन पूजन सारं करत होतो, पण देव कुठं आहे आम्हाला दिसला नाही। देव कुठं आहे हे दिसलं नाही। बाबांनी समजावून सांगितलं की तुझ्या आहे तुझ्यापाशी, परी तू जागा बोलवलासी। परमेश्वर आपल्या हृदयामध्ये आहे, परमेश्वराला आम्ही पाहू शकत नाही, परंतु या ठिकाणी परमेश्वर दिसतो ज्या ठिकाणी भाव आमच्या मजबूत होतो। या ठिकाणी तुम्ही पूर्ण मंडप भरलेला आहे, कार्यक्रमाला आलो कशा करता, तर मला बाबांच्या बैठकीला जायचं आहे, त्या बाबांच्या बैठकीमध्ये मला काही मिळेल आणि माझ्या जीवनामध्ये काहीतरी सुधारणा होईल, ज्या चुका झाल्या असतील त्या दुरुस्त होतील, योग मिळाले नाही त्यांना योग मिळेल। बरेच असे अनुभव आहे की शब्दाने निव्वळ मार्गदर्शन जे सेवक लोक शेवटीने करतात, त्यांच्यामुळे सुद्धा खूप लोकांना फायदा झालेला आहे। अनेक लोक, तुम्हाला सांगतो मी, अनेक लोक सुद्धा या माईकवर जे ऐकतात निव्वळ तेवढं हरून ठेवतात आणि बाबा हनुमानच्या नावाने सकाळी उठून पूजा करतात। अध्यक्ष महोदय,
ते आम्हाला सांगते की अरे तुमच्या भगवंताचे नाव घेतलं तरी आम्हाला फायदा मिळाला, सुख मिळालं, समाधानी मिळाल्या. आणि असेही लोक नंतर मार्गामध्ये त्यांनी प्रवेश केला. आज आम्हाला गरज आहे जीवन जगण्याची, बाबाला गरज नव्हती. बाबाला कोणतं संघटन बनेल, त्याच्या माध्यमातून मग मी मंत्री बनेल, आज आहे. आज बरेच लोक माझ्या हातचे एवढे सेवक आहे, मग ते मंत्री महोदय किंवा नगरसेवक किंवा जिल्हा परिषद वगैरे वगैरे सगळ्यांना माहित आहे माझ्यापाशी एवढे आहे, म्हणजे त्याला मान मिळते, पैसे मिळते. पण त्यांना हा विचार करत नाही की याच्या पाठीमागे माझ्या नुकसान किती आहे. बाबाला जर असं वाटलं असतं तर बाबाची एवढी संख्या आहे, बाबा खासदार बनले असते, मंत्रीपद द्यावं लागलं असतं नाही का. पण बाबांनी त्यावेळेस शब्द काढले, काय म्हणे, हे राजकारण गंध आहे म्हणे, गंध. बाबांचे शब्द आहे त्यावेळेचे, राजकारण हे गंध आहे म्हणे. त्यावेळेस बाबांकडे काही लोक आले होते तर बाबा तुम्हाला अंडा तिकिटा देतो आम्ही, तुम्ही म्हणाल तेवढ्या तिकिटा देतो, पण तुम्ही आम्हाला मदत करा, तुमची कृपा आम्हाला द्या. बाबांनी बंगालीमध्ये हात टाकला आणि काही पैसे काढले आणि त्या नेत्याला दिले. नेत्याचे नाव माहित आहे. पण आता कसं आहे, हे कलियुग आहे, धर्मशाही वाढलेली आहे. नाव घेतलं तर यांनी असं नाव घेतलं त्याचं वेगळं प्रसार होते. आणि म्हणून त्या नेत्याला ते पैसे दिले की कुठे कृपा आहे तू विकत घेऊ नये, ही कृपा कुठं मिळते तू विकत घेऊ नये. म्हणजे बाबांनी त्याला महत्व दिलं नाही, त्याला महत्व दिले नाही. सारे लोक आज या मार्गाच्या मागे धावतात. आम्ही जर तटस्थ राहिलो, आम्ही जर सेवक भावांची एकमेकांची इज्जत केली, आम्ही जर आमच्या सेवकांच्या दुसऱ्याच्या वाईट सांगितलं नाही, अहो मंत्री आहे या मार्गातच मंत्री बनतील, लक्षात ठेवा. ते मंत्री येण्याचं तसं आज तुमच्या मार्गामध्ये फूट पाडण्याचे प्रकार सुरू आहे. आज फूट पाडण्याचे प्रकार सुरू आहे कारण त्या मार्गाची संख्या एवढी वाढली की हा मार्गातला सेवक त्याला मतदान केलं तो निवडून येईल, हे समोर होणार आहे. परंतु बाबांना त्याकडे लक्ष दिलं नाही. बाबांनी एक एक माणूस यासाठी जोडला की या माणसाला किंमत दिली की जेवढ्यांची रक्ष येऊन बघून याला हा जन्म मिळाला तर याचं काही सार्थक झालं पाहिजे, याला चांगलं जगता आलं पाहिजे, याचं चांगलं जीवन गेलं पाहिजे. 2-2, 4-4 लोकांना घेऊन बाबा बैठक करायची. आता सार्वजनिक सांगितलं 700 काही नंबर आहे त्यांच्या, खूप जुने सेवक आहे, आमची मुठ्याई वगैरे त्यांच्या सोबत असायच्या. तर बाबांनी या मानवाला महत्व दिलं की यांचं कुटुंब सुखमय राहिलं पाहिजे. या शेवकेलीला या बायांना ज्या तकलिफी झाल्या अगोदर, तो दारू पिऊन आला, नागोबा डोळत आला की महाराजचे स्वयंपाक झाला नाही झाला, त्याच्या घरी तेल मीठ आहे नाही, तो काही पाहायचा नाही, तिने पहिले पदार्थच काम करत होतं. हे परिस्थिती आमच्या बाया मंडळीवर होती. आज बाबांच्या कृपेमुळे आज हे कुटुंब दुरुस्त झालं. आज सेवकाच्या पेक्षा सेवकिनीची संख्या 4 पटीने जास्त असते, चांगली गोष्ट आहे. पण त्यांचं आपल्या आत्म्यामध्ये उतरवणं ही गरजेचं आहे. निव्वळ हवन कार्यात आलो असं जमणार नाही. हवन कार्यात आल्यावर काय अनुभव मिळाले ते आपल्या अंतःकरणात उतरवायचे, त्यांचे संस्कार चांगले टाकायचे, मुलांना चांगले संस्कार द्यायचे. तर बाबांचे शब्द आहे की तत्व शब्द नियम जो सांभाळेल तो कधी गरीब आणि दुःखी राहणार नाही. आणि तो जर राहत असेल तर आपल्या कर्माने, आता कर्मावर खूप लोक बोलले, कर्म प्रधान आहे. भगवंत तुमच्या जवळ तुमचं कार्य करेल. भाव भुकेला हरी करी तसे सेवकांची चाकरी. जर आमचा भाव मजबूत आहे, परमेश्वरी कार्य कर्म आपले चांगले जर होत असले, परमेश्वर तुमची नोकरी करतो, लक्षात घ्या. या मार्गामध्ये कॅन्सर सारखा रोग दूर झालं. त्या मनोहर देशमुखच्या मानवने 7 छिद्र पडले होते, उद्ध्वस्त झाला होता, पैसा खर्च झाला, मरण्याच्या स्टेपने येऊन गेला, तडप होती आणि मरण्यासाठी निघाला. काय झालं, अध्यक्ष महोदयाला आपण वेळ देऊ, सर्वांकडून संमती देऊ की अध्यक्ष महोदय जेव्हा या ठिकाणी मार्गदर्शन करतील त्यांना अर्धा तास आम्ही देऊ. परंतु आज अनुभवाची गरज आहे. तो मरण्यासाठी निघाला
परमेश्वराचा खेळ कसा आहे, तुमचे कर्म बरोबर असले की नाही परमेश्वर तुम्हाला बुद्धी देते. त्याची सेवकासोबत भेट झाली. अरे कुठे झाला मनोहर भाऊ, याचं सहन होत नव्हतं, तळप होती, घरचे लोक जवळ बसत नव्हते, दुर्गंधी येत होती. असे सगळे चांगले आम्ही नवरा बायको पोरं बारं बापा मा नवऱ्यावानी माणूसच नाही म्हणते. त्याला थोडस दुःख होऊ त्याला वास येऊ दे नाही. बाई म्हणते आता काय करू माझ्या कर्माच्या गती नाही का. पण हे सगळं बाबांनी सहन केलं. बाबांनी नामदेव चांगल्या टाकाजीला आपल्या जवळ बसवलं. गादीची चादर ओढी झाली. सार्वे साहेब माहित आहे ना, गादीची चादर ओढी झाली पण बाबांनी नाकारलं नाही. आणि त्यावेळेस त्या देशमुखला तो सेवक भेटला, म्हणे कुठे चालला, तर म्हणे मी मरायला चाललो. असा काय मरते म्हणे, मरण्याचा मार्ग आमच्या पाशी आहे. काय म्हणे, तुला मरायचा तर मरण्याचा मार्ग आमच्या पाशी आहे म्हणे. आणि त्या येवळेकर बाईंकडे नेलं आणि तो मार्ग दिला. आज पा सुखमय आहे, एक पोरग पोलीस मध्ये आहे, एक पोरग कुठेतरी कार्यकर्ते. आमच्या मंडळाचे माजी कोषाध्यक्ष नंदनवार महाराज होता, बँकेत नोकरी होती, लोक बसू देत नव्हते. परंतु या परमेश्वराच्या चरणी मेला, कुठं महाराज केला, रिपोर्टात नील आल्या. असा हा मार्ग आहे. पण आम्ही समजण्याची गरज आहे. आम्ही तिरस्कार करतो एकमेकाचा. तो त्याच्या आजचा सेवक आहे, तो त्या कोणाच्या आजचे सेवक. अरे आम्ही तसेच होतो ना भाऊ विचार नाही केला त्या गोष्टीचा. आम्ही तेच होतो. याच्या आजच्या त्याच्या आजच्या म्हणण्यापेक्षा बाबांचे कार्य आहे, सेवकांनी बाबांच्या कार्याला गेलं पाहिजे. आम्हाला आमचे जीवन बनवायचं आहे. आणि त्या गोष्टीकडे जर लक्ष दिलं, आज कॅन्सर महारोग, आमचे संदीप भाऊनी अनुभव सांगितला. संदीप भाऊ ताले काय होतं का, HIV डॉक्टर म्हणे मुलं करू नका. आज 2 मुलं 1 मुलगी आहे. डॉक्टरनी आता कबूल केलं की मुलं निगेटिव्ह आहेत, चांगले आहेत. कशी कृपा आहे, कोण करते हे कार्य. म्हणून आम्हाला कर्म बरोबर करायचे आहे. आज गरज आहे कामापुरते शिक्षण शिकवण्याची. खूपच शिकवलं, तो त्याच्या कर्माने काय बोलतो. पण त्यांनी ती बहीण डोळे लावले, माझे बरोबर लक्ष राहते कोणी डोळे लावले. आणि म्हणून ते धनाडे साहेब बोलले होते तेव्हा ही इकडे ती बाई झोपली होती. तिथपर्यंत बरोबर डोळे दिसतात म्हणे, कोणाचे डोळे लागले की नाही लागले नाही का. तर बाबांनी काय केलं, तुम्हा आम्हाला समजलं की हा जन्म यांना वारंवार मिळणार नाही. हा जन्म एकदाच मिळणार आहे. हा चांगला बनला पाहिजे. अरे किरायाचे टक्को आपण काही नाही, या बिल्डिंग बनल्या आहेत का नाही, ह्या इथंच राहणार आहे, इथंच राहणार आहे. कोरोना सारखा रोग पाहिला, लाखो रुपये खर्च केले लोकांनी, कोरोनात वाचवू शकले नाही. एकमेकाला टचिंग होत नव्हते, एकमेकाला हात लावत नव्हते. घेऊन गेले काय हे सगळं, हे इथंच आहे. हे सारे इथे आम्ही किरायादार आहोत. आम्ही कोण आहोत, किरायादार आहोत. हा पाण्याच्या बुडबुड्यात थांबला की आम्ही इथून संपलो. ते बिल्डिंग तिथंच राहील, आम्ही वर जाऊ. परंतु मराला परी कीर्ती रूपे उरावे. ज्या महान त्यांनी बाबा चिमदेवजींनी एक कीर्ती करून ठेवली, या जगाला चांगला संदेश दिला, या जगाला चांगली वागणूक दिली, या जगाला चांगले संस्कार दिले. 16 काही राजकारणात ठेवलं नाही. बाबाच्या शब्दाकडे लक्ष द्या. मला सुद्धा काँग्रेसची तिकीट देण्याकरता विनवण्या करत होते. आमच्या मंडळाच्या अध्यक्षांनी आरोप लावला होता, याला काँग्रेस मधून लढायचं आहे. आताचे अध्यक्ष याला काँग्रेस मधून लढायचं म्हणून या तिकडे तऱ्हेतऱ्हेचे बोलतात लोक. परंतु आमच्या ते लक्षात आहे की बाबामध्ये राजकारण गंगा आहे. जागेवर आम्ही आमच्या बाबांच्या तत्व शब्द नियमाप्रमाणे जर राहिलो, मंत्री पद तुमच्या घरी येईल. कुठं जाणार नाही, काही चिंता करायची बाब नाही. फक्त आम्हाला संस्कार चांगले ठेवायचे, मुलांना शिक्षण शिकवायचे आहे. घरामध्ये ज्या काही अडीअडचणी आल्या, ज्या बिमाऱ्या आलेल्या आहेत, त्या तत्व शब्द नियमाच्या आधारे सोडवायचे आहे. हा त्याचा हे बंद करा. कालपर्यंत आमच्या आता मी नेहमी सांगतो, आणि मी जर चुकत असेल तर बाबाला म्हणतो, बाबा मला बुद्धी दे, मला अशी वाईट बुद्धी देऊ नको, नाही ती इथून उचलून घेऊन घ्या, माझे काही काम नाही. असा बोलतो मी त्या विनंतीमध्ये. मला वाईट बिलकुल आवडत नाही. बाबांचे मी मार्गात आलो त्या दिवशी तो शब्द खर्च केला होता. मला नको सांगा म्हणलं हा मार्ग
पाण्याच्यात म्हणलं कसे मार्ग करतात मी दिसत होतो डोळ्यांनी. काही इकडे मार्ग करतात तिकडे दारू पितात, इकडे मार्ग करतात तिकडे खोटे बोलतात, इकडे मार्ग करतात ते तिकडे लोकांच्या गच्चप नाही का. आता गच्चप पिचकते म्हणजे काय, तुम्हाला लुटणे असा प्रकार होतो. खूप असे कार्य आहे. आणि म्हणून बाबांनी काय कमवलं थोडं लक्ष जर आम्ही वळवलं नाही इकडे, काही कमवलं नाही बाबांनी. बाबांनी धन कमवलं. पहा ज्या गावात जाल त्या गावात 70 घरं या सेवकाचे दिसतात. का बरं, महान त्याची बाबा चिमटेजीनं हे धन कमवलं. पैसा कमवला नाही, कोणाच्या फुल थापेमध्ये गेले नाही. बाबांनी लक्ष लावलं. हमें है काम ईश्वर से, जगत रूठे तर उठलं दो. 5 कामाचे पण चांगले पाहिजे. 100 घोटाळे काही कामाचे नाही. आणि म्हणून आज गरज आहे आम्हाला या कलियुगाची हवा कधी लागेल का नाही, हे जीवन चाबक डुबक होऊन जाईल. लक्षात ठेवा, या कलियुगामध्ये दूषित हवा सुरू आहे, दूषित. आणि तिला शुद्ध करण्याकरता बाबांनी 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियम दिले. त्याचा आचरण करा. आणि माझा परिवार कसा, मी कसा, आम्ही जर बरोबर असले आमच्या नजरेमध्ये दुसरा बरोबरच दिसेल आम्हाला. मोठे मोठे रोग दुरुस्त झाले. रोगाला घाबरण्याची आवश्यकता नाही. हे शरीर आहे, शरीराला रोग होणार आहे. बाबा तू आहे, तुला काय करायचं तू 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 कर. तू आहे त्याला फिकर पडेल, त्याला फिकर पडेल. आणि तुम्ही चांगलेच व्हाल. बाबांच्या या गुणगानामुळे या ठिकाणी तुम्ही 4 घंटे बितवल्या. कोणाची मजुरी केली असेल, कोणाचं काम केलं असेल, तुमचे लक्ष जर त्या परमेश्वराकडे असेल की 4 पटीने तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. 4 पटीने. हा अनुभव माझ्या स्वतःचा आहे. ही माझी पत्नी इथं बसली आहे. नेहमी मी सांगतो हिला 9वा वर्ग शिकली आहे. असा योग आला की तिला बँकेत नोकरी लागून गेली. कधी मागितली नाही, कारण मला माहित होतं 9वा वर्ग शिकली तर बँकेत नोकरी मिळते का. या बैठकीतला छोटासा अनुभव सांगतो आणि मी या ठिकाणी थांबेल. गुणवंत भाऊ या ठिकाणी हजर आहे, अध्यक्ष महोदय आजच्या चर्चा बैठकीचे. माझ्या भाच्याचं लग्न होतं, साड्याच्या चुलत साड्याच्या पोराच्या पवनीला. आणि मला भाऊचा निरोप होता की नवरगावला हवं नाही. मी कुठेही जातो, माझ्या ऍक्टिव्हाने तुमच्यावर पर्यंत जातो. मी परवा करत 1-2 लोकांना फोन करतो, हो म्हटलं तर ठीक आहे, नाही तर उच्चरली ऍक्टिव्हानं गेलो. आता लग्नाला गेलो, मी गणित काढलं की 11 वाजताचे लग्न आहे, तर 12 वाजेपर्यंत लग्न लागेल. 1 घंटा लेट लागते ते लग्न नाही का. आणि मला यायला 1 वाजेल. मी 1 वाजता त्या बैठकीला येईल. माझी बैठक मी सांभाळेल, म्हणजे जाईल त्या ठिकाणी. अरे 1 वाजला तरी नवरदेव नाचूनच राहिला, नवरदेव नाचूनच राहिला. सोडलं तिथे लग्न. भाषा म्हणलं भाषाच्या ठिकाणी मी रिश्तेदारांना सांगितलं माझी पत्नी आहे की आठवते मला कार्यालयाला जायचं. मी तेथून निघालो, तो नवरदेव रस्त्याने नाचत राहिला आणि सरळ तिथून पवनी मधून गाडी पकडली. ती पवनी भिवापूर पवनी आणि पाचगावला एका जणाला फोन केला, बाबा मला नवरगाव पर्यंत नेऊन दे बरं. त्यांनी मला नवरगाव पर्यंत नेऊन. इच्छा कशी दिली, मला परमेश्वरी कार्य करायच्या, मला यायचे भगवत नाम पर. परमेश्वर माझ्या जेव्हा बिघडलं होतं तेव्हा मला कोणी साथ दिला नाही, तुला साथ दिला. त्या बैठकीत गेलो, अनुभव सुरूच आहे. तर फोन आला तिथे की तुमच्या सुनबाईचं प्रमोशन झालं. ज्या गोष्टीसाठी जो अन्याय झाला होता माझ्यावर गरीब भाऊ, ते पूर्ण करण्याकरता त्या परमेश्वराने कसा खेळ केला. माझी परीक्षा घेतली, हा शब्दावर उभा राहते का, आणि मी तो शब्द पूर्ण केला. माझ्या सुनबाईच्या प्रमोशनची बातमी तिथं मिळाली. असा म्हणजे खुशीचे रड. म्हणजे असं काय काय सांगायचं बाबाचं काही समजे एवढे म्हणजे मोठे अनुभव आमच्या जीवनातून निघून गेले. म्हणून मी विनंती करतो सगळ्यांना, आज गरज आहे. आज हे बिघडू नका, तुम्हाला सांगतो मी. आपलं मन जागेवर ठेवा, बाबाने समोर ठेवा. परमेश्वरी कार्य कुठलंही असेल तुझ्या भाव करू नका. बाबाने ते केलं आणि आज साऱ्याचे सारे लोक मंडळाला जोडून राहिले. मोहाडीवाले येऊन राहिले, किमतीवाले येऊन राहिले, अध्यक्ष महोदयाच्या हाताने चांगलं काम होऊन झालं. बाबा आणि हे सारे एक येणार आहेत. आज नाही, तुम्ही कालांतराने पहा, जेवढे तुकडे झाले आहेत ते सारे तुकडे एका जागी. वेळ कशाला गमवता, वेळ कशाला गमवता. आज आमच्याजवळ आहे, बाबाची कृपा
तिला सांभाळण्याचे प्रयत्न करा. 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियम हा आमचा मंत्र आहे, हा आमचा फाउंडेशन आहे. आणि याला जर आम्ही अंतःकरणातून त्याला पालन करण्याचे प्रयत्न केले तर हा सेवक टनाटन दिसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की 4 तत्व 3 शब्द 5 नियम सगळ्यांनी पालन करण्याचे प्रयत्न करा. मी सुद्धा करेन. एवढंच बोलून मी माझ्या शब्दाला विराम देतो. सगळ्यांना माझा नमस्कार. आणि सगळ्यांनी अध्यक्ष महोदयाचे मार्गदर्शन झालं पाहिजे म्हणून परवानगी द्या अर्ध्या घंट्याची. ठीक आहे, सांगा ना. हा. धन्यवाद साहेब, फार सुंदर शब्दामध्ये आम्हा सेवकांना मार्गदर्शन केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. वेळ झालेली होती पण काही सेवकांचे दृष्टिदोषची जे